दर महिन्याला आपल्यासोबत येते ती म्हणजे आपली मासिक पाळी. आणि याच मासिक पाळीच्या वेदना दूर करणारे हे घरगुती उपाय. एक काढा सांगते, तो घेतल्यानंतर थोड्याफार प्रमाणात का होईना पण तुमच्या वेदना कमी होतील. बहुतांश महिलांना किंवा मुलींना पाळीच्या दिवसात पोटदुखी ही होतेच आणि त्या दिवसात पित्त पण वाढतं. म्हणून मग आपल्या पर्समध्ये नेहमी कोरडे आमसूल ठेवा. जर आमसूल 4 दिवस चघळलेत ना, तर थोडंफार पित्त कमी होईल आणि मळमळ किंवा पोटदुखीचा त्रास कमी होईल. खारीक ही सुद्धा आपल्या पर्समध्ये असू द्यावी. खारीक सुद्धा चघळायला काहीच हरकत नाही. आणि जी आपली पाण्याची बाटली असते ना, त्या पाण्याच्या बाटलीमध्ये असं कोकम सरबत बरोबर ठेवायचं. कोकम सरबत सुद्धा पित्त कमी करतं आणि एनर्जी सुद्धा देतं. आणि त्यासोबतच रोज सकाळी उठल्या-उठल्या किंवा रात्री झोपताना अगदी पूर्ण गार केलेलं दूध साखर न घालता घ्यायचं. याने सुद्धा पित्त कमी होतं. एक चमचाभर गुलकंद खायचा. आता हे सगळे उपाय सांगतेच आहेत. त्यासोबत हा महत्त्वाचा उपाय. एक चमचाभर तूप घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी म्हणजे जेवढं तुम्हाला प्यायची इच्छा आहे ना, तेवढं दूध घालून घ्यायचं. आता मी इथं अगदी छोट्या ग्लासमध्ये घेते. आपण नैवेद्याची वाटी जेवढी घेतो ना, तेवढंच घ्यायचं. आणि पूर्वीच्या काळापासून आपल्याकडं देवाच्या नैवेद्याला पंचामृत करायची पद्धत आहे. ते एवढ्यासाठीच की ते करायचं आणि आपणही प्यायचं. मग काय होतं, तर हे पंचामृत जे आहे ना, ते खूप आयुर्वेदिक उपयोगी आहे. तर त्याच्यामध्ये दुधामध्ये चमचाभर दही घालायचं, चमचाभर मध घालायचा, चमचाभर तूप घालायचं आणि हे सगळं साखर घालून एकत्र करून हलवून जर का तुम्ही रोजच्या रोज घेतलत ना, तर मासिक पाळीमध्ये होणारी पोटदुखी जी आहे ती अगदी कमी येते. हाडांना मजबूती येते आणि गर्भाशयाची ताकदही वाढते. आहे की नाही? चांगला, सोपा आणि घरगुती उपाय. तर आता हे पंचामृत झालं. याही पेक्षा जर का तुम्हाला खूप त्रास होत असेल ना, तर तुम्ही खरं तर पहिल्यांदा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका बरं का. पण हे उपाय जे आहेत ना, ते घरगुती, सोपे आणि उपयोगी सुद्धा आहेत. तर आता त्यानंतर अजून एक उपाय सांगते. तो म्हणजे शेवग्याच्या शेंगा तुमच्या खाण्यात ठेवा. आणि आता हे बघा, एका खलबत्त्यामध्ये मी अगदी छोटासा तुकडा दालचिनीचा घेतलाय. 2 वेलदोडे घेतलेत. 4 ते 5 काळी मिरी घेतली आणि हे सगळं बारीक कुटून घ्यायचं. आणि त्यानंतर आलं जे आहे ते स्वच्छ धुवून त्याचे एक छोटे 2 ते 3 तुकडे असे घ्यायचे आणि ते सुद्धा आपण याबरोबरच घालून अगदी बारीक ठेचून घेणार आहोत. आता हा जो काढा आहे ना, त्या काढ्यामुळं पोटदुखीमध्ये आराम मिळतो. आणि बरेच वेळा असं होतं ना, की आपली पोट, पाठ, ओटीपोट खूप दुखतं, खूप वेदना होतात आणि मग अक्षरशः उठायला सुद्धा नको वाटतं. तर त्यावेळेला हा काढा जो आहे ना, तो अगदी चहासारखा सोसेल एवढ्या प्रमाणात कोमट करून घेऊन बघा. मला तर फरक जाणवला. तुम्हाला जाणवतोय किंवा नाही, हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, हा काढा जो आहे ना, तो एका आहारशास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे बरं का. म्हणजे तो खात्रीशीर उपाय आहे आणि याला साइड इफेक्ट पण काही नाहीये. तर इथं मी एक छोटं फुलपात्र भरून पाणी घेतलंय आणि ते पाणी उकळत आल्यानंतर त्याच्यामध्ये हे जे मिश्रण आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतले ना, ते घालून घेणार आहोत. आणि त्याच्यासोबतच असा हा काढा अगदी तोंड वाकडं जरी केलं ना, तरी प्यावासा वाटणार नाही. म्हणून त्याला गोडवा यायला पण एक पदार्थ सांगते बरं का. तोपर्यंत हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल ना, तर तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. ज्यांना पाळीच्या दिवसात खूप त्रास होतो ना, त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. एकदा प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाही. तर इथं मी अर्धा चमचा चहापूड घालते. पाण्याला उकळी येतोपर्यंत थांबले होते. थोडीशी उकळी यायला लागली की चहापूड घालून घ्यायची. नंतर छोटासा गुळाचा खडा घालून घ्यायचा आणि आपलं ते तयार केलेलं मिश्रण चांगलं उकळवून घ्यायचं. अगदी अर्धा कप होईतोपर्यंत जरी ठेवलत ना, तरीही काही हरकत नाही. जेवढं आटेल तेवढा ह्या सगळ्या मसाल्यांचा अर्क उतरेल. आणि हो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा, की या दिवसात खरं तर कमी दगदग करावी. पण हल्ली काय होतं, तर सगळ्या जणींनाच काम करावं लागतं आणि मग विश्रांती म्हणजे पूर्ण विश्रांती घेणं तर शक्यच होत नाही. त्यावेळेला आपल्याला हे उपाय करावे लागतात. तर सुरुवातीला सांगितलेले पदार्थ खाण्यात ठेवा आणि याच 4 दिवसात असं नव्हे, तर अगदी महिनाभर, वर्षभर रोजच्या रोज आपल्या शरीराची काळजी घ्या. म्हणजे तुम्हाला होणारे जे त्रास आहेत ना, ते आयत्या वेळेला होणार नाहीत. आता याच्यामध्ये अगदी छोटंसं एक तमालपत्र, ते सुद्धा तुकडे करून टाकूयात. तुम्ही हा सगळा काढा करायला जर वेळ नसेल ना, तर फक्त एक तमालपत्र उकळत्या पाण्यामध्ये उकळवून ते पाणी सुद्धा 2 घोट जरी पिलत ना, तरीही तुम्हाला थोडासा फरक जाणवेल.
खरं तर हे सगळं प्रत्येकीच्या प्रकृतीवर अवलंबून आहे. पण तरी सुद्धा करून बघायला काहीच हरकत नाही. जरा फरक पडला ना, तर मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. म्हणजे मला तर खूप फरक जाणवला म्हणून म्हटलं, की तुमच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करावा. तर हा काढा आपण गाळून घेतोय. तोपर्यंत आणखीन एक गोष्ट सांगते. शतावरी कल्प अगदी रोजच्या रोज घ्या. शतावरी कल्प दुधामध्ये घालून घेतल्यामुळं गर्भाशयाची ताकद वाढते. तुमच्या मुलींना सुद्धा द्या आणि मग त्यांचे हे त्रास थोडेफार कमी व्हायला मदत होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.